नमस्कार, मी ज्योतिषशास्त्री आणि वास्तुविशारद धनश्री केळकर. आपल्या यूट्यूब चॅनलवर नेहमीप्रमाणेच तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. प्रचंड ऊर्जेचा कारक असलेला मंगळ, जो सेनापती आहे, जो युद्धाचा कारक आहे, अशा या मंगळ ग्रहाने 20 ऑक्टोबरला कर्क राशीत प्रवेश केला आहे. कर्क रास ही मंगळाची नीच रास आहे. 6 डिसेंबरला तो कर्क राशीतच वक्री होणार आहे आणि नंतर तिथून 21 जानेवारीला तो वक्री गतीनेच मिथुन राशीमध्ये म्हणजे कर्केच्या मागच्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. म्हणजेच जवळजवळ 94 दिवस हा मंगळ कर्क या त्याच्या नीच राशीमध्ये आहे. सर्वसाधारणपणे मंगळ 45 दिवसामध्ये आपला राशी बदल करतो. मात्र आता तो जवळजवळ 94 दिवस एका राशीत आहे आणि त्यातही नीच राशीत आहे आणि त्यातही बरेच काळ तो वक्री आहे. प्रत्येक ग्रहाला उच्च आणि नीच रास असते. ग्रह जेव्हा उच्चीचा होतो तेव्हा तो चांगली फळं देतो, पण मग नीचीचा झाला म्हणजे त्याची एनर्जी 0 होते का? तर त्याची एनर्जी तेवढीच राहते, फक्त ही जी एनर्जी आहे ती मिसडायरेक्शनने जाते. मंगळाकडे प्रचंड एग्रेशन आहे, प्रचंड ऊर्जा आहे आणि ती मिसडायरेक्शनने जाणार आहे. मग त्याचा परिणाम काय होईल? तर सर्वप्रथम आपल्याला काही मानसिक त्रास होऊ शकतो, इमोशनली आपण वीक होऊ शकतो. या काळात आपल्याला प्रचंड एग्रेशन येईल आणि या एग्रेशन मध्ये आपण स्वतःला कंट्रोल नाही करू शकणार. आपले मूड स्विंग होतील आणि त्याच्यामुळे साहजिकच इमोशनली डिस्टर्ब राहायला होईल. आणि हे इमोशन कंट्रोल करण्यात आपण असमर्थ राहिल्यामुळे आपलं ॲग्रेशन वाढेल. आपण उगाच चिडचिड करू, समोरच्यावर उगाच राग काढू, रागाने चुकीचे निर्णय घेऊ. मग आता ह्याच्यावर उपाय काय? तर सध्या उगाच वाद कोणाशीही वाढवायचा नाही, शांत राहायचं. आपली जी एनर्जी आहे ती जास्तीत जास्त काम करण्यामध्ये खर्च करायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंत्र साधना किंवा मेडिटेशन करायचं. दुसरा परिणाम कशावर होईल? तर आपल्या आरोग्यावर होईल. मंगळ कर्क राशीत आहे, ही जलतत्वाची रास आहे. मंगळ इथे नीचीचा झाल्यानंतर कफ कोल्ड म्हणजे सर्दी, खोकला, घशाचा त्रास वाढेल. गळ्याचे, कफाचे, दम्याचे विकार वाढतील. हार्ट अटॅकचं प्रमाण या काळात वाढणार आहे आणि त्यामुळे साहजिकच ज्यांना हा त्रास आहे त्यांनी काही त्रास झाला तर वेळेवर औषधोपचार करावेत. ज्या महिलांचं वय मॅनापॉजच्या रिलेटेड आहे किंवा ज्यांना मॅनापॉजचा त्रास होतोय त्यांना तो थोडा जास्त होण्याची शक्यता राहील, तर तीही काळजी आपण घ्यायची. ज्या महिला प्रेग्नंट आहेत त्यांनी फार धावपळ करायची नाहीये. आणि समजा तुम्ही संततीसाठी प्रयत्न करताय आणि त्याच्यासाठी तुम्ही मेडिकल ट्रीटमेंट घेताय, तर ती ट्रीटमेंट काही काळ थांबून मग 2-3 महिन्यांनी परत चालू करा. या मंगळाचा इम्पॅक्ट 15 ते 35 जनरेशनच्या मुलांवरती जास्त राहील. या काळात त्यांची एनर्जी नीट चॅनलाइज करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण वयही तसंच आहे. तर या काळामध्ये तरुण लोकांनी आपली एनर्जी चांगल्या ठिकाणी वापरायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे काय करायचं? तर आपल्याला आयुष्यात काय करायचंय, आपल्याला कशावर वर्कआउट करायचंय ते ठरवायचं आणि आपली सगळी एनर्जी, आपला सगळा फोर्स तिकडे लावायचा. म्हणजे आपोआपच बाजूच्या गोष्टी बाजूला चालल्या जातील आणि ही जी एनर्जी आहे ही चॅनलाइज होईल. आणि मोठ्या माणसांनी घरी बसून उगाच युद्धाच्या बातम्या चघळणे, निवडणुकीच्या चर्चा करणे, त्याच्यामुळे उगाच आपलं मन अशांत होणे किंवा हिरीहिरीने त्याबद्दल वादविवाद करणे हे टाळा. त्याच्यापेक्षा शांतता बाळगा आणि आपली आध्यात्मिक प्रगती करा. निसर्गावर परिणाम काय होईल? तर सर्वप्रथम अनएक्सपेक्टेड पाऊस होणार आहे, त्याच्यामुळे साहजिकच पिकांचं नुकसान होईल आणि त्याच्यामुळे अन्नधान्याचे दर चढे राहतील. निसर्गामध्ये भूकंप, ज्वालामुखी याच्यासारख्या विस्फोटक घटना घडतील. त्यामुळे काही ठिकाणी मोठ्या बिल्डिंगना तडे जाण्याची शक्यता राहील. काही बिल्डिंगमध्ये आग लागणे किंवा सिलेंडरचा स्फोट होणे अशा घटना घडू शकतात. किंवा एखाद्या मोठ्या मॉलमध्ये किंवा मोठ्या इमारतीमध्ये सुद्धा अशी आगीची घटना घडण्याची शक्यता राहील.
रिअल इस्टेटमध्ये काय होईल तर तिथेही थोडंसं फ्लक्च्युएशन राहील. काही काळ बरीच मंदी येईल आणि मग पुन्हा तेजी येईल. मात्र कन्स्ट्रक्शन करण्यामध्ये बिल्डर लोकांना खूप त्रास होईल. सरकार सुद्धा कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत काही कडक नियम बनवतील. जे कोणी या बिल्डिंग व्यवसायामध्ये आहेत त्यांनी कन्स्ट्रक्शन करताना सावधानता बाळगणं, अपघात होऊ न देणं इकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. किंवा आपण सुद्धा एखाद्या ठिकाणी जागा बघायला गेलो किंवा साईटवर गेलो तर कुठली तरी रिस्क घेऊन काहीतरी बघायला जायचं नाही. काम थांबवून सगळी सावधानता बाळगून मगच जायचं. मार्केट संबंधी काय होईल तर मार्केट सुद्धा फ्लक्च्युएटच राहील. मार्केटमध्ये सतत चढ उतार राहतील. आता चढ उतार हे कायम राहतातच, पण या चढ उताराचे सुद्धा प्रत्येकाचे आपापले काहीतरी अंदाज असतात. म्हणजे समजा आपल्याला वाटलं की या स्टॉकची किंमत कमी होणार आहे, आता हा भाव खाली येईल, तर साहजिकच आपण तो स्टॉक खरेदी करतो. पण आपण जो विचार करतो त्याच्याप्रमाणे ते चढ उतार होतील असं नाही. आणि म्हणूनच मार्केटमध्ये मोठी रिस्क कुणीही घ्यायची नाहीये. IT सेक्टरसाठी थोडा चॅलेंजिंग पिरियडच राहील. बँकिंग सेक्टरमध्ये खूप अपडाऊन्स राहतील. बँकेमध्ये काम करणाऱ्या लोकांना सुद्धा खूप त्रास होईल. तुमच्या पोझिशन सुद्धा चेंज होऊ शकतात. बऱ्याच मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील किंवा काही मोठ्या अधिकाऱ्यांचे मोठे घोटाळे बाहेर पडतील. कदाचित बँकिंग सेक्टरमध्ये काम करणाऱ्या एखाद्या मोठ्या कंपनीला हॅक सुद्धा केलं जाईल आणि त्याच्यामुळे वर्ल्ड वाईड ट्रान्झॅक्शन्स एकदम स्टॉप होऊन जातील किंवा ह्याचा काहीतरी निगेटिव्ह इफेक्ट होईल. आता सगळीकडे जे वॉर चालू आहे त्याच्याबद्दल काय होईल तर रशिया युक्रेन वॉरमध्ये निगेटिव्हिटी येईल. त्याचबरोबर इस्रायल लेबनन वॉर सुद्धा इंटेन्स होईल. ओव्हरऑल वर्ल्ड वाईड जिथे जिथे युद्धसदृश्य परिस्थिती आहे तिथे तिथे ते युद्ध इंटेन्स होईल. मग या मंगळामुळे पुढे परमाणु अटॅक वगैरे होईल का किंवा विश्वयुद्ध होईल का तर तसं नाहीये. मंगळ कर्क राशीत गेल्यापासून मध्ये फक्त काही दिवस वक्री मार्गाने मिथुन राशीत जातोय आणि मग तो पुन्हा कर्क राशीत येणार आहे. जवळजवळ 280 दिवस तो कर्क राशीत राहणार आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे पुष्कळ वेळ आहे. तो आक्रमक आहेच आहे, विस्फोटक आहेच आहे. तो तशी परिस्थिती निर्माण करणार. जिकडे युद्ध चालू आहे तिथे तशीच परिस्थिती राहणार. काही ठिकाणी अचानक मोठे ब्लास्ट केले जातील. लिक्कर, ऑइल, पेट्रोल, वाईन या बाबतीत काहीतरी घटना घडण्याची शक्यता राहील. पण याचा अर्थ आहे परमाणु युद्ध किंवा महायुद्ध होईल असं नाही, तर विस्फोटक किंवा आक्रमक घटना घडण्याचा माहोल कायम राहील. कारण मंगळ कर्क राशीत आहे पण त्याच्याबरोबर इतर कुठल्याही ग्रहांचा इतका पॉवरफुल रिझल्ट नाहीये. त्यामुळे मंगळ काय करेल, तुम्हाला इमोशनली जास्त वीक करेल, तुम्हाला नॅचरली डिस्टर्ब करेल. म्हणजे काय तर निसर्गात काही ज्वालामुखी आगी लागू शकतात. आता जिथे युद्ध चालू आहे तिथे ते इंटेन्स होणारच आहे, पण त्याच्यासाठी आपण पॅनिक होण्याची गरज नाहीये. तर सतत त्या बातम्या लावून पॅनिक होऊ नका. आता पॉलिटिक्स बद्दल, सध्या आपल्याकडे निवडणुका होणार आहेत. तर या निवडणुका मात्र काही सरळ होणार नाही. सरकारला प्रत्येक काम करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांना खूप चॅलेंजेस येणार आहेत. ज्या ठिकाणी सरकार बनणार आहे आणि ज्या ठिकाणी आता बनायचंय म्हणजे इलेक्शन व्हायचे, या दोन्ही ठिकाणी त्रास होणार आहे. हरियाणामध्ये सुद्धा आक्रमकच माहोल राहणार आहे. अगदी क्वचित काही ठिकाणी पॉलिटिक्ससाठी मिलिटरीची मदत सुद्धा घ्यावी लागेल. या काळात आपल्याला राजकारणामध्ये बरेच विद्रोह पाहायला मिळतील. महाराष्ट्रात सुद्धा निवडणुकांचा माहोल तितकासा चांगला राहणार नाही. अमेरिकेमध्ये सुद्धा निवडणुकांच्या आधी आणि नंतर विचित्र परिस्थिती पाहायला मिळेल.
एकंदरीत पॉलिटिकल स्ट्रक्चर कुठेही चांगलं राहणार नाही. सरकारने केलेले नियम जनतेला आवडणार नाहीत आणि त्यामुळे जनता विद्रोह करेल. त्यामुळे सरकारला काही नवीन योजना बदलाव्या लागतील, काही नवीन योजना आणाव्या लागतील, अशी एकंदर परिस्थिती राहील. आता तुम्ही म्हणाल म्हणजे सगळं काही निगेटिव्हच होणार आहे का? तर निगेटिव्ह याचा अर्थ काय? काही गोष्टी घडतच असतात, चांगल्या वाईट गोष्टी घडतच असतात. या काळात काय होणार आहे? पर्सनली आपण विचार केला तर आपलं अग्रेशन वाढणार आहे. त्याची इंटेन्सिटी किती? तर आपल्या पत्रिकेतील ग्रहस्थितीप्रमाणे राहणार आहे. पण एकंदरीतच मुद्द्यावरून गुद्द्यावर यायला कोणालाही वेळ लागणार नाहीये. मग त्याची आपण काळजी घ्यायची आणि याच्यासाठी नुसतंच पॉझिटिव्ह असं सांगता येत नाही ना. तर या काळात आपण शांत राहायचं. महागाई थोडी वाढू शकते तर थोडी अन्नधान्याची साठवणूक करून ठेवा. काही ऍक्सिडेंट्स होऊ शकतात तर ट्रॅव्हल करताना काळजी घ्या. किंवा तुम्ही ड्राईव्ह करताय तर ते करताना गाडी नीट चेक करून घ्या आणि ड्राईव्ह सावधानतापूर्वक करा. आपले इमोशन्स थोडेसे वीक होणार आहेत तर आपली एनर्जी अध्यात्माकडे जास्त वळवा. ऑफिसमध्ये स्ट्रेस आला तर भांडण करू नका. आपलं काम भलं आणि आपण भलं असं वागा. आपल्याला या गोष्टीचा उपयोग याच्यासाठी करून घ्यायचा आहे तर असं काही होणार आहे तर मग आपण काळजी काय घ्यायची? प्रत्येक वेळी सगळं छानच आहे असं नसतं. आता आपण 12 राशी लग्नाच्या लोकांना या नीचीच्या मंगळाचा परिणाम काय होणार आहे, म्हणजे त्यांना कुठल्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करायचंय ते पाहूया. हे भविष्य तुम्ही शक्यतो लग्न राशीप्रमाणे बघा. पण अगदीच जर तुम्हाला तुमची लग्न रास माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या चंद्र राशीप्रमाणे पाहिलं तरी चालेल. आणि मग यावरून साधारण आपल्याला कुठल्या गोष्टीबाबत काळजी घ्यायचे हे तुम्हाला कळेल. पण ज्यांच्या कुंडलीमध्ये काही असे प्रसंग घडतायत, काही अटीतटीचे प्रसंग येत आहेत किंवा कोणत्या तरी गोष्टीत निर्णय घ्यायचा आहे आणि तो चुकता कामा नाही, अशा वेळी तुम्ही तुमची कुंडली एखाद्या चांगल्या ज्योतिषाला दाखवून योग्य वेळ पाहून घ्या किंवा निर्णय घेताना तो चूक आहे की बरोबर आहे याची खातरजमा करून घ्या. तुम्हाला जर माझ्याकडून मार्गदर्शन हवं असेल तर माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही त्यावर व्हॉट्सअप करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता. सुरुवात करूया. मेष लग्न. मेष लग्नाचा मंगळ लग्नेशच आहे, त्यामुळे तुमच्या कुंडलीतला तो अत्यंत महत्वाचा ग्रह आहे आणि आता तो तुमची सगळी एनर्जी ड्राईव्ह करणार आहे. तो तुमच्या सुखस्थानात म्हणजे चतुर्थ स्थानात कर्क राशीत म्हणजे नीचीचा असणार आहे. चतुर्थ स्थानावरून आपण वाहन बघतो, आपली आई बघतो, सुख बघतो, आपलं घर बघतो. मग सर्वप्रथम लक्षात काय घ्यायचं तर वाहन चालवताना तुम्हाला खूप काळजी घ्यायची. शक्य असेल तर सरकारी वाहनांचा वापर करा आणि शक्य नसेल तर गाडी नेहमी कंडिशनमध्ये ठेवा आणि सावधानतेने ड्रायव्हिंग करा. तुमच्या कारचं इंजिन सुद्धा चेक करणं महत्वाचं आहे. अजून कुठे लक्ष ठेवायचंय तर आपल्या स्वयंपाकघरात ज्या ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी किंवा गॅस आहे म्हणजे इलेक्ट्रिक शेगडी, गॅस शेगडी, गिझर, मिक्सर, हीटर या गोष्टी नीट मेंटेन ठेवा. म्हणजे वापरतानाही काळजी घ्या आणि त्या काही थोड्याशा नादुरुस्त झाल्या असतील तर वेळीच दुरुस्त करून घ्या म्हणजे कुठलाही चुकीचा प्रसंग घडणार नाही. या काळात तुम्ही चुकीचं पाहायचं नाहीये, चुकीचं ऐकायचं नाहीये, चुकीचं बोलायचं नाहीये आणि चुकीचं वागायचं नाहीये. घरात काही वाद होतील ते सामंजस्याने मिटवा. मी हे जे आधी सांगितलं चुकीचं पाहू नका म्हणजे उगाच तुम्ही एकदा सोशल मीडियावर गेलात किंवा मोबाईल उघडलात की त्याच्यामध्ये तुमचा किती वेळ जाईल हे तुम्हाला कळणारच नाही. एखाद्या व्यक्तीसोबत एखाद्या विषयावर वाद घालताय, तुमची आधी चर्चा होते आणि मग तुमचा वाद रंगतोय तर त्याच्यात तुमचा किती वेळ जाणार आहे हे तुमच्या लक्षात येणार नाही आणि यामध्ये तुमचा खूप वेळ वाया जाईल. तर तुम्हाला काय करायचंय की आपल्या रोजच्या दिनक्रमाचं वेळापत्रक तुम्हाला ठरवायचंय म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला जे काम करायचंय तेच काम तुम्ही करायचं आहे. थोडक्यात टाइम वेस्ट करू नका, उलट तुमचा वेळ कुठे जातोय तो मार्क करा आणि तो वाचवा. तुम्ही इमोशनली थोडे डिस्टर्ब होऊ शकता. त्याचप्रमाणे काही प्रमाणात आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुम्ही जर स्टॉकमध्ये
इन्व्हेस्ट करत असाल तर रिस्की इन्व्हेस्टमेंट अजिबात करू नका. अतिशय काळजीपूर्वक ट्रेड करा. एकंदरीत काय, या काळात आपण स्वतःला हील करायचंय, आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आणि आपला वेळ वाया जाऊ द्यायचा नाहीये. पाहूया वृषभ लग्न. वळूया वृषभ लग्नाकडे. वृषभ लग्नाचा मंगळ सप्तमेश आणि व्ययश असून तो तृतीय स्थानी कर्क या त्याच्या नीच राशीत आहे. सप्तमेश आणि व्ययश, त्यामुळे साहजिकच मंगळ वृषभ लग्नाला योगकारक ग्रह नाहीये. अर्थात पापग्रह तृतीय स्थानी चांगली फळं देतात, पण हा नीचीच आहे, त्यामुळे तो खूप चांगली फळं देणार नाहीये. या काळात तुम्ही काय करायचंय, तर तुम्ही अशा लोकांसाठी तुमची एनर्जी बर्न करू नका की ती लोक ते डिझर्वच नाही करत. म्हणजे तुमचा वेळ आणि तुमचे प्रयत्न दोन्ही वाया जातील आणि मग तुमची चिडचिड होईल. तुमची भावंड आणि तुमचा जोडीदार यांच्याशी तुमचं कम्युनिकेशन स्पष्ट आणि योग्य असणं महत्वाचं आहे. त्यामुळे त्यांच्याशी चांगलं कम्युनिकेशन ठेवा. बाहेर गेल्यानंतर उगाच कोणाची तरी भांडण होण्याची शक्यता राहील. उदाहरणार्थ समजा तुम्हाला एखादा छंद आहे, तुम्ही काही खेळण्यासाठी किंवा काही पाहण्यासाठी म्हणजे आनंदासाठी बाहेर पडता, पण तिथे तुमचं कोणाशी तरी वाजतं आणि उगाच भांडण होतं. तर अशा ठिकाणी भांडण न करता तिथून शांतपणे परत या. थोडक्यात ज्या लोकांना तुम्ही रोज भेटत नाही अशा लोकांना तुम्ही जास्त इमोशनली घ्यायचं नाहीये. म्हणजे तुमचे कलिग्ज, म्हणजे रोज सोबत असतात ते नाही, पण दुसऱ्या ब्रँचचे कोणी आले त्यांच्यात तुम्ही जास्त गुंतू नका. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरचे तुमचे फ्रेंड्स की ते एक पोस्ट टाकतात, मग त्याला उत्तर म्हणून तुम्ही दुसरं काहीतरी लिहिता, मग त्याचा त्याला राग येतो म्हणून तो अजून काहीतरी लिहितो. हे असं दुष्टचक्र चालू देऊ नका. कारण अशा गोष्टींचा आपल्याला मानसिक त्रास तर होतोच, पण ही लोक तुम्हाला वेगळा त्रास सुद्धा देऊ शकतात. त्यामुळे काही झालं तरी एंड रिझल्ट मनस्तापच आहे. मग या गोष्टींपासून लांबच राहा. मंगळ तुमचं सप्तमेश आहे, त्यामुळे तुमच्या जोडीदाराबरोबर सुद्धा उगाच वाद घालू नका. त्याचबरोबर तुमच्या बिझनेस पार्टनर सोबत सुद्धा नीट संवाद ठेवा. कारण मिसकम्युनिकेशनमुळे वाद टोकाला जातील आणि संबंध दुरावतील, व्यवसायात नुकसान होऊ शकतं, तर याची काळजी घ्या. आधी स्वतः विचार करा की आपण कुठल्या तरी फालतू गोष्टींवर किंवा चुकीच्या गोष्टीवर तर आणि उगाचच भांडत नाही आहोत ना. आणि तसं जर असेल तर तो वाद वेळीच संपवून टाका. या काळामध्ये तुम्ही जर प्रवासाला जाणार असाल तर काही अनपेक्षित खर्च तुमच्या पुढे उभे राहतील. त्यामुळे अशा वेळी तुमच्या मनी पर्समध्ये काही कॅश असणं अत्यंत आवश्यक आहे. सगळंच ऑनलाईन मध्ये ठेवू नका. वृषभ लग्नाच्या लोकांनी लक्षात ठेवण्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बोलताना टोन तुमचा चांगला असला पाहिजे. उगाच टोमणे मारल्यासारखं किंवा दुसरा दुखावेल अशा प्रकाराने बोलू नका. किंवा खूप अग्रेसिव्ह होऊनही बोलू नका. कारण तुम्ही अग्रेसिव्ह झालात तर तुम्ही इम्पल्सिव्ह डिसिजन नक्की घेणार आणि त्याचा त्रास तुम्हालाच होईल. त्यापेक्षा तुम्हाला जर डिसिजन घ्यायचा असेल तर मोठ्यांचा सल्ला नक्की घ्या आणि त्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल. आणि अजून एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर उगाचच कोणत्याही पोस्ट टाकू नका. वळूया मिथुन लग्नाकडे. मिथुन लग्नाचा मंगळ षष्ठेश आणि लाभेश आहे आणि तो धनस्थानामध्ये कर्क या नीच राशीत आहे. अर्थात मिथुनेचाही मंगळ योगकारक ग्रह नाहीये. कुटुंब स्थानात मंगळ नीचीच आहे, त्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये काही वाद होऊ शकतात किंवा तुमचं कुटुंबासंबंधी असलेलं फायनान्शियल प्लॅनिंग अफेक्ट होऊ शकतं. या काळात तुम्ही घरातील सगळ्या सदस्यांबरोबर हार्शली बोलण्याची शक्यता राहील. मग असं वागू नका की ज्यामुळे तुमच्या घरातील शांतीच बिघडून राहील. थोडी शांतता बाळगा. घरातल्या लोकांशी बोलताना आपण काय बोलतोय आणि कोणत्या पद्धतीने बोलतोय याचं भान ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. मंगळ धनस्थानी जो षष्ठेश आणि लाभेश आहे, म्हणजे पैशासंबंधी काहीतरी घटना घरामध्ये घडू शकतात. उदाहरणार्थ समजा कुटुंबातील एखादं कोणाचं तरी लोन चालू असेल आणि ते अचानक ट्रिगर होईल आणि त्याच्यासाठी तुम्हाला पैसे भरावे लागू शकतात. घरात कुठल्याही कारणावरून वाद व्हायची शक्यता राहील. अगदी शुभ कार्य असेल, म्हणजे तुमच्या घरात समजा एखादं लग्न असेल
तरी सुद्धा तिकडची मंडळी इकडची मंडळी ह्याच्यामध्ये वाद होऊ शकतात, किंवा घरातील लोकांचा सुद्धा तो समारंभ कसा करायचा याच्या संबंधावरून वाद होऊ शकतात, किंवा असं काही नसेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलकडून तुम्हाला असा काही त्रास होऊ शकतो. म्हणजे कसं की तुमच्या सोशल सर्कलमधून तुमच्या एखाद्या फॅमिली मेंबरला कुणीतरी काहीतरी सांगितलं, मग त्यांनी तुम्हाला जाब विचारला, किंवा त्यांनी तुम्हाला सांगितलं आणि मग तुम्ही घरच्या लोकांना जाब विचारला, तर असल्या फालतू गोष्टीमध्ये अजिबात वेळ वाया घालवू नका आणि आपल्या मनाची शांती बिघडवू देऊ नका. आपलं कुटुंब अबाधित राहणं, आपल्या कुटुंबातील सदस्य एकमेकांसोबत चांगल्यापैकी राहणं हे महत्वाचं आहे. बाकीच्यांना जास्त थारा देऊ नका. या काळात तुम्ही कुणालाही उधार पैसे देऊ नका, कारण ते पैसे परत मिळण्याची शक्यता खूपच कमी राहील. द्वितीय स्थानी मंगळ आहे. तुम्ही खूप स्पायसी खाऊ नका. स्पायसी खाण्यामुळे तुमची तब्येत बिघडू शकते. गळ्याचा घशाचा त्रास होऊ शकतो. खाण्याच्या सवयीमुळे किंवा खाण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे जे त्रास आजार होऊ शकतात त्याची काळजी तुम्हाला या काळात घ्यायची आहे. वळूया कर्क लग्नाकडे. कर्क लग्नाचा मंगळ पंचमेश आणि भाग्येश आहे. म्हणजे कर्क लग्नाला मंगळ योगकारक आहे, मात्र तो लग्नातच नीचीचा होत आहे. आता तो योगकारक ग्रह आहे आणि तो लग्नात आहे, म्हणजे तो चांगली फळं देणारच नाही का? तर देईल, पण नॉट अ बेस्ट वे. तो तुम्हाला तिथे असताना काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करणारच आहे. या काळात समजा तुम्हाला एखाद्या आजाराचा त्रास होतोय आणि तुम्ही एखाद्या डॉक्टरची ट्रीटमेंट घेत आहात, तर ती ट्रीटमेंट योग्य आहे की नाही ते नीट तपासून घ्या, किंवा त्याच्यासाठी सेकंड ओपिनियन नक्की घ्या. या काळात तुमचं वागणं खूप इम्पल्सिव्ह राहील. तुमच्या बोलण्यामध्ये खूप आवेश असणार आहे, किंवा फॉर नो रिझन तुम्ही दुसऱ्याला त्या आवेशात बोलून उगाचच इरिटेट करा आणि आपोआपच त्यामुळे इमोशनली तुम्ही अनस्टेबल राहणार आणि त्यामुळे साहजिकच कोणाशी तरी सतत खटके उडत राहतील. अगदी घरात सुद्धा समजा तुमच्या घरात आई वडील आहेत, बायको किंवा नवरा, मुले, तुमची संतती आहे. तुम्ही नेहमी रोज बोलता, घरात थट्टा मस्करी चालते, एकमेकांची सगळेजण मजा करतात, काहीतरी बोलतात, हे नेहमीच असतं. पण या काळात त्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होईल. तुम्हाला त्यांचा एकदम राग येईल, तुम्ही त्यांच्याशी भांडायला उठाल. तर असं करू नका. त्या भांडणामध्ये तुम्ही काही वाटेल ते बोलू शकता आणि त्यामुळे उगाचच परिस्थिती चिघळेल. तर हे होऊ देऊ नका, कारण त्यामुळे तुमचंच बीपी उगाचच वाढेल. तुमचं दशमेश लग्नामध्ये नीच राशीत आहे. काही प्रमाणात तुम्हाला थोडासा प्रोफेशनल सेटबॅक बसू शकतो, किंवा असं नाही झालं तर या काळात तुम्ही खूप इमेज कॉशियस किंवा रेप्युटेशन कॉशियस राहाल आणि त्याच्यावर सतत विचार करून तुमची झोप उडेल. तर हे लेट गो करण्याचा प्रयत्न करा. आणि मी जे सेटबॅक म्हणलं म्हणजे प्रॉपर सेटबॅक असं नाही, पण तुम्हाला जे हवं होतं आत्ता मिळायला ते तुम्हाला मिळणार नाही, किंवा मिळालं तरी ते तुम्हाला हवं तसं मिळणार नाही. या काळात ऑफिसमध्ये जर एखादा क्रिएटिव्ह प्रोजेक्ट चालू असेल तर त्याचा सुद्धा स्ट्रेस तुम्हाला येऊ शकतो की तो नीट होईल की नाही. तर शांतपणे ते काम करा, सगळं नीट होईल. तुम्हाला जर संतती असेल तर त्यांना काही त्रास नाहीये ना, इकडे लक्ष द्या आणि त्यांना जर मदतीची गरज असेल तर अवश्य मदत करा. मग एकंदरीत या काळात तुम्हाला स्ट्रेस कशाचा येणार आहे? तर तुमच्या प्रोफेशनल लाईफचा, तुमच्या रेप्युटेशनचा किंवा तुमच्या संततीच्या बाबतीत. मग याच्यासाठी काय करायचं? तर शांत राहा, पेशन्स ठेवा. उगाच याच्यासाठी रात्रीची झोप घालवू नका. ऑफिसमध्ये इतकं काही वाईट होणार नाहीये, किंवा मुलांचे सुद्धा काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करा. उगाच पॅनिक होऊ नका. वळूया सिंह लग्नाकडे. सिंह लग्नाचा मंगळ चतुर्थेश आणि भाग्येश आहे आणि तो व्ययस्थानी कर्क या नीच राशीत असणार आहे. म्हणजे मंगळ सिंह लग्नाचा योगकारक ग्रह आहे. पण मी मगाशी सांगितलं तसं एक तर तो नीचीचा आहे आणि तो व्ययात असणार आहे, त्यामुळे काहीतरी अडचणी तुम्हाला तो देणार आहे. आता व्ययस्थानी मंगळ म्हणजे काय होईल? तर कोणत्या ना कोणत्या कारणासाठी तुमचे पैसे खर्च होणार आहेत. कशावर करावे लागू शकतात? तर तुमच्या गाडीवर तुम्हाला पैसे खर्च करावे लागू शकतात. तुमच्या घरासाठी तुम्हाला खर्च करावा लागू शकतो.
तर या खर्चाची वेळीच तजवीज करा, मात्र अनावश्यक खर्च टाळा. या काळामध्ये कोणत्याही प्रकारच्या धारदार वस्तू वापरताना सावधानता बाळगा. कात्री, सुऱ्या इत्यादी गोष्टी नीट हाताळा. त्याचबरोबर गाडी चालवताना अतिशय संयमाने चालवा. शक्य असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करा. जर तुम्ही घर घेताय किंवा कुठल्या ना कुठल्या कारणासाठी तुम्हाला कन्स्ट्रक्शनच्या साईटवर जावं लागतंय तर नीट सावधानता घ्या. एखादी गोष्ट बघण्यासाठी रिस्की कसंही जाऊ नका. तिथले नॉर्म्स पाळा आणि मग जा. उगाचच रिस्की ट्रॉलीत वगैरे बसू नका. मंगळ तुमचा भाग्येश आहे. कोणत्याही प्रकारच्या कायद्याचं उल्लंघन तुम्ही या काळात करायचं नाहीये, नाहीतर तुम्हालाच त्रास होईल. अगदी तुमचं टॅक्स रिटर्न, जीएसटी रिटर्न हे सुद्धा फाईल झालंय की नाही ते नीट पहा, नाहीतर अशा गोष्टीमध्ये सुद्धा तुम्ही अडकू शकता. तर ही काळजी नक्की घ्या. जर तुम्हाला परदेश प्रवास करायचा असेल तर सगळी कागदपत्र नीट पडताळून पहा. या काळात तुमच्या आईच्या तब्येतीची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तुम्हाला बऱ्याच वेळेला इमोशनली वीक वाटेल. तुम्हाला बऱ्याच वेळेला मेंटली किंवा इमोशनली अनइझी वाटेल, कारण तुम्हाला कोणीतरी विनाकारण त्रास देऊ शकतं. तर तिकडे जास्त लक्ष देऊ नका. तुमचा भाग्येश नीच राशीत आहे. तुम्हाला उगाचच असं सुद्धा वाटेल की आपले गुरु किंवा आपले मेंटॉर आपल्याला अजिबात मदत करत नाहीयेत किंवा आपल्याला हवी तशी मदत आपल्याला मिळत नाहीये. ह्यानी सुद्धा तुम्ही पॅनिक होऊ शकता. तुमची उगाचच मनस्थिती अशी होईल की आता मी नक्की कशावर विश्वास ठेवू. तर याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. सगळं सुरळीत चालू राहील. प्रॉपर्टी संबंधी मात्र एखादा जर डिसिजन तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यासाठी मात्र तुम्ही एखाद्या जाणकाराची मदत नक्की घ्या. उगाचच हायपर होऊन कुठलाही निर्णय घेऊ नका. एकंदरीत या काळात तुमचा थोडा खर्च जास्त होऊ शकतो. आईच्या तब्येतीची काळजी घ्यायची. त्याचबरोबर गाडी चालवताना नीट चालवायची आहे आणि प्रॉपर्टी संबंधी निर्णय घेताना कोणाचा तरी सल्ला नक्की घ्यायचा आहे. वळूया कन्या लग्नाकडे. कन्या लग्नाचा मंगळ तृतीयेश आणि अष्टमेश आहे आणि तो लाभस्थानात कर्कया नीच राशीत असणार आहे. लाभस्थानावरून आपले सोशल कनेक्शन्स पाहिले जातात. हे इच्छापूर्तीचं स्थान आहे. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे आणि या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मित्रपरिवाराकडून हवी ती मदत मिळेलच असं नाही. त्यामुळे सगळं तुमचं तुम्हालाच करायचं आहे. तुमच्या चालू असलेल्या दशा, अंतर्दशा, गोचर, त्याचप्रमाणे मूळ कुंडलीतील तुमची ग्रहस्थिती यावर तुमची कामं किती पूर्ण होतील हे अवलंबून राहील किंवा तुमच्या इच्छा किती पूर्ण होतील हे तुमच्या कुंडलीवरून ठरेल. तुमची इच्छा अशी राहणार आहे की हे सगळं मला आत्ताच्या आत्ता मिळालं पाहिजे आणि त्याच्यामुळे चुकून घाईघाईने तुम्ही काही निर्णय घेऊ शकता किंवा पॅनिक होऊ शकता. तर असं करू नका. मंगळ तृतीयेश सुद्धा आहे, त्यामुळे वाणीवर नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण तुमच्या भावंडांसोबत सुद्धा तुमचे वाद होऊ शकतात. म्हणजे असं नाही भावंड घरात असतात, ते नेहमी बोलत असतात. तुमचा वादच व्हायला पाहिजे असं नाही, पण कदाचित तुम्हाला असं वाटेल ह्यांना माझं काही पडलेलंच नाहीये, ह्यांना माझी काही पर्वा नाहीये आणि कदाचित त्यावेळी तुम्हाला ते तसं दिसेलही, पण हा इम्पॅक्ट खूप दिवस नसतो. तर उगाच भावंडांशी वाद घालू नका. किंवा तुम्ही एखादं काम करताय आणि तुम्हाला असं वाटेल चला संपलं झालं आता हे काम, पण ऐनवेळी त्याच्यामध्ये लास्ट मोमेंटला काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे तुमची मनस्थिती होईल की आता हे सुद्धा आत्ताच व्हायला पाहिजे होतं, जर आधी कळलं असतं तर मी काहीतरी त्याची तयारी केली असती, पण प्रॉब्लेम लास्ट मोमेंटलाच येईल. मग काय करायचं तर पॅनिक न होता ती सिच्युएशन हँडल करायची. क्वचित तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटू शकते, म्हणजे हे काम मी जे करतोय ते नीट होईल की नाही, तर ते काम नीट आहे की नाही नीट तपासून घ्या. खरंच तिथे काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. म्हणजे उगाच डिस्टर्ब होऊ नका. हवं तर त्यासाठी दुसऱ्या कोणाची तरी मदत घ्या. थोडक्यात काय तर कोणतंही काम करताना प्रिकॉशन घ्या आणि काहीतरी बॅकअप नक्की ठेवा. क्वचित त्याच्यासाठी तुम्हाला काही पैसे सुद्धा खर्च करावे लागतील. थोडक्यात या काळामध्ये तुम्हाला तुमचा जास्त वेळ द्यायचा आहे, जास्त श्रम द्यायचे आणि जास्त पैसाही खर्च करायचा आहे. त्यामुळे महत्वाचे डिसिजन्स असतील तर जाणकार ज्योतिषाला नक्की कुंडली दाखवा. या काळात तुमची मेंटल आणि इमोशनल हेल्थ चांगली राहणार नाहीये.
कारण या काळामध्ये मी मगाशी म्हटलं तसं तुमच्या मनात सतत काही ना काही इच्छा होणार आहे आणि ती इच्छा पूर्ण झाली नाही की तुम्ही डिस्टर्ब होणार आहात. तर यामुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये जायचं नाहीये किंवा याच्यासाठी अल्कोहोल किंवा तत्सम व्यसनांच्या आहारी सुद्धा जायचं नाहीये. तुम्ही हे लक्षात घ्यायचे की माझ्या या डिझायर्स आहेत, माझ्या या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतील, पण त्याच्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे. त्यामुळे त्याच्यावर वर्कआउट करा. तुमची सगळी एनर्जी तिथे लावा. प्रत्येक गोष्टीसाठी बी प्लॅन तयार ठेवा. त्या संबंधित किंवा सगळ्यांशी कम्युनिकेशन चांगलं ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जेव्हा म्हणलं की तुमचा वेळ, पैसा, श्रम सगळं जाणार आहे, तर याच्यासाठी काय करणं महत्वाचं आहे, तर वेळेचं नियोजन, रोजच्या दिवसाचं वेळापत्रक करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळी जे काम करायचंय त्यावेळी तेच काम तुम्ही करा, म्हणजे तुम्ही डिस्टर्ब नाही राहणार. आणि प्रत्येक गोष्टीसाठी बी प्लॅन तयार ठेवा. आणि हो, पेशन्स ठेवणं मात्र महत्वाचं आहे. वळूया तुळ लग्नाकडे. तुळ लग्नाचा मंगळ धनेश आणि सप्तमेश असून तो दशम स्थानी म्हणजे कर्मस्थानामध्ये कर्क या नीच राशीत असणार आहे. तुमच्या करिअरवरती या मंगळाचा काही प्रमाणात इम्पॅक्ट होणार आहे. तो कशा प्रकारे, जर तुम्ही जॉब करत असाल तर ऑफिसमध्ये कलिगशी तुमचं थोडंसं पटणार नाही किंवा वाद होतील, डिबेट होतील, बॉस बरोबर संबंध चांगले नाही राहणार किंवा बॉसची मतं तुम्हाला पटणार नाहीत, तर या गोष्टी बाजूला टाळा. ते काम होणं महत्वाचं आहे एवढाच विचार करा. खरं तर कदाचित काम व्यवस्थित चालू असेल, पण तुम्हाला असं वाटेल की मला जे मिळायला पाहिजे ते मला अजून मिळत नाहीये किंवा बाकीच्यांना मिळालंय आणि मलाच मिळालं नाहीये, तर ह्याच्यापासून लांब राहा. मंगळ सप्तमेश आहे. तुमच्या जोडीदाराबरोबर किंवा बिझनेस पार्टनर बरोबर कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. म्हणजे काय करायचंय, तर त्यांच्याशी स्पष्ट आणि क्लिअर बोलायचंय. उगाच मला वाटलं तुला कळेल किंवा तुला समजलं असेल किंवा तू समजून घेशील, अशा प्रकारचा विचार अजिबात करू नका. आणि असा विचार करून कोणत्याही प्रकारचा इम्पल्सिव्ह डिसिजन सुद्धा तुम्ही घेऊ नका. एकंदरीत आपलं पारिवारिक स्वास्थ्य म्हणजे आपलं घर आणि नोकरी, इथे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही आपल्याकडून, याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. घरी काय वाद होऊ शकतात, तर कुटुंबातील एखाद्या सदस्याचा जॉब गेला किंवा तत्सम काही गोष्टी घडल्या, त्याच्यावर तुमचा पैसा खर्च झाला, मग तुमची चिडचिड वाढू शकते. तर असं करू नका. मंगळ धनेश आहे, त्याच्यामुळे पैशासंबंधी काही ना काही त्रास तुम्हाला होऊच शकतो. थोडक्यात काय, तर तुमचा फायनान्स, तुमचं करिअर आणि तुमचा पार्टनर हे नीट लिंक नसणार आहे आणि त्याच्यामुळे काहीतरी डिस्टर्बन्स येईल आणि मग तुम्ही इमोशनली वीक व्हाल. मग काय करायचं, जर अगदी असं वाटलं की बॉस आपल्याकडे लक्ष देत नाहीये, आपलं काम एक्नॉलेज होत नाहीये, तर तिकडे दुर्लक्ष करायचं. कारण केलेल्या कामाचं फळ पुढे तुम्हाला मिळणारच आहे. घरात वाद झाला तर ती शांतता मात्र तुम्ही राखली पाहिजे, कारण हा काळ थोड्या दिवसांचा आहे. त्यामुळे चुकीचे डिसिजन घेऊन दुसऱ्याला दुखवू नका. कारण प्रत्येक वेळी आपला जय होईल असे नाही. आपल्याला प्रॉब्लेम आला, इट इज ओके, शांत राहा आणि त्याच्यावर सोल्युशन काढा. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये न्याय मिळत नाहीये असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. तो तुमच्या मनाचा खेळ आहे असं समजा. कारण हे तुम्हाला का वाटतंय, तर फक्त तुम्हाला असं वाटतंय की सगळेजण माझ्या पुढे आहेत आणि मी खूप मागे आहे, तर असं अजिबात नाहीये. ह्या गोष्टींमध्ये आपला वेळ खर्च करू नका, पेक्षा तुम्ही कामात व्यस्त राहा. वळूया वृश्चिक लग्नाकडे. वृश्चिक लग्नाचा मंगळ लग्नेशच आहे, त्याबरोबर षष्ठेश आहे आणि तो भाग्यस्थानामध्ये कर्क या नीच राशीत आहे. तुमच्या कुंडलीतील मंगळाच्या बलवत्तेनुसार तुम्हाला मिळणाऱ्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टींची तीव्रता कमी अधिक राहील. कारण सध्या तुमचा दशमेश रवीही नीच राशीमध्ये व्ययात आहे, मंगळ कुंभ राशीमध्ये आहे. त्यामुळे तुमच्या कुंडलीतील परिस्थितीनुसार तुम्हाला फळं मिळणार आहेत. काही डिसिजन घ्यायचे असतील तर ज्योतिषाला अवश्य पत्रिका दाखवा. मंगळ षष्ठेश आहे, ते भांडणाचं स्थान आहे, शत्रूचं स्थान आहे. कोणाशीही उगाच कोणत्याही कारणावरून भांडून शत्रुत्व पत्करू नका. कधी कधी तुम्हाला उगाचच लो झाल्यासारखं वाटेल,
कारण तुम्हाला उगाचच असं वाटत राहील की सगळे रूल्स, रेग्युलेशन्स, ऑब्स्टॅकल्स हे जे काही आहे ते फक्त माझ्याच आयुष्यात आहे आणि त्याच्यामुळे फक्त मीच हॅम्पर होतोय. मग असं का होतंय तर कधी कधी एकच मोठं काम असतं आणि मग ते तुम्ही तसंच करायला जाता आणि ते नीट होत नाही. मग ह्याच्यासाठी काय करा तर त्या कामाची विभागणी करा आणि मग एक एक पार्ट पूर्ण करा, म्हणजे ते काम तुमचं व्यवस्थित पूर्ण होईल. आणि ते काम झालं की पुढचा गोल, पुढचं टार्गेट तुम्ही तुमच्या समोर ठेवा, पुन्हा त्याची विभागणी करा, ते कम्प्लीट करा आणि मग पुढचा गोल ठेवा. उगाचच डिस्टर्ब होऊ नका. किंवा प्रत्येक गोष्टीत तुम्हाला असं वाटेल ही गोष्ट आत्ताच घडायला पाहिजे होती का, आत्ताच कशाला घडली, आणि मग तुम्ही डिस्टर्ब होणार. तर जी गोष्ट घडायची ती घडली, त्याच्यावर आपण सोल्युशन काढायचं. तुम्ही जर उच्च शिक्षण घेत असाल तर त्यातही तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे उच्च शिक्षण घ्यायच्या आधीची कागदपत्रांची पूर्तता किंवा चालू असेल तर तुमचा अभ्यास हा वेळच्या वेळी होणं अत्यंत महत्वाचं आहे. या काळात तुमची थॉट प्रोसेस थोडीशी बदलू शकते. काही काम करताना तुम्ही उगाचच कन्फ्युज्ड आहात, म्हणजे करतोय हे बरोबर करतोय की नाही करतोय याची काळजी तुम्हाला लागेल. कारण तुमच्या डेली रुटीनमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागणार आहेत. मग काय करायचं, आपल्या कामासाठी सगळ्यांशी रिलेशन मेंटेन ठेवायचं आणि आपलं काम बेस्ट करायचं, बाकी सगळं सोडून द्यायचं. केलेल्या कामाची पावती आज नाही तर उद्या मिळणारच आहे. ज्येष्ठ व्यक्ती किंवा एखादी फादरली फिगर अशा ज्या व्यक्ती असतात यांच्याशी नीट संयमाने बोला, कारण त्यांच्या मार्गदर्शनाची तुम्हाला अत्यंत गरज आहे, तर त्यांना दुखवू नका. पंचमेश आणि व्ययश आहे आणि तो अष्टमात राशीत. वळूया धनुलग्नाकडे. धनुलग्नाचा मंगळ पंचमेश आणि व्ययश आहे आणि तो अष्टमामध्ये कर्क या नीच राशीत आहे. काही प्रमाणात ही परिस्थिती थोडीशी अडचणीची आहे. कोणकोणत्या बाबतीत? हेल्थच्या बाबतीत. मग काय करायचं तर तुमचा एखादा आजार चालू असेल, ट्रीटमेंट चालू असेल तर ती नीट चालू आहे ना ती पहा आणि ती ट्रीटमेंट आपण नीट घेतोय ना इकडेही लक्ष द्या. कारण क्वचित तो आजार वाढण्याची शक्यता राहील. त्याच्यामुळे वेळोवेळी बदलून औषधोपचार करणं अत्यंत गरजेचं आहे. या काळात कुठल्याही कारणामुळे फ्रस्ट्रेशन, अग्रेशन, चिडचिड किंवा असंही तुम्ही एखाद्या गोष्टीकडे आकर्षित होऊ शकता, एखाद्या गोष्टीचं तुम्हाला ॲडिक्शन होऊ शकतं. तर कोणत्याही प्रकारे व्यसन करू नका. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्ही जॉईंट फायनान्समध्ये एखादं डील किंवा ट्रॅव्हल करू नका. काही काळ थांबा आणि मग करा. तुम्हाला तुमच्या संततीविषयी काही काळजी वाटू शकते, कारण त्यांना काही प्रॉब्लेम असू शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही जर रिलेशनशिपमध्ये आहात तर त्याच्यातही काही ऑब्स्टॅकल्स येऊ शकतात. या काळात तुमच्या खर्चामध्ये सुद्धा खूप वाढ होऊ शकते. या काळामध्ये तुमची झोप डिस्टर्ब होऊ शकते, अगदी फालतू कारणाने सुद्धा. म्हणजे तुम्हाला काहीतरी स्वप्न पडतील, ती स्वप्न चुकीची असू शकतात की तुम्ही धावताय आणि पडलायत किंवा तुम्ही कशाच्या मध्ये तरी अडकलाय, तुम्हाला पोलिसांनी पकडलंय किंवा तत्सम कोणत्याही प्रकारची, आणि त्याच्यामुळे तुमची झोप उडू शकते. कारण मंगळ अष्टमात आहे आणि तो पण पोलिसांचा कारक आहे ना, तर काहीतरी विचित्र स्वप्न पडू शकतात. पडतीलच असं नाही. मग काय करायचं तर एकतर स्वप्नांचा विचार करू नका, मात्र अशा गोष्टी आपल्याकडून घडणार नाहीत याची काळजी घ्या. तुम्हाला असंही वाटेल की माझी झोप डिस्टर्ब झाली कारण मी मंत्र करतो तो नीट होत नाहीये, मी पूजा करतो ती नीट होत नाहीये, मला जी साधना करायची ती सुद्धा नीट होत नाहीये. मग हे तुम्हाला कळतंय तर त्याच्यासाठी वेळ ठरवून वेळ द्या. आणि सगळ्यात महत्वाचं, स्टॉक मार्केटमध्ये या काळामध्ये अजिबात रिस्क घेऊ नका. थोडक्यात तुम्हाला तब्येतीची काळजी घ्यायची, कायद्याने वागायचंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आरोग्याचं रक्षण करायचंय आणि त्याच्यासाठी प्रयत्न करायचे आहे. वळूया मकर लग्नाकडे. मकर लग्नाचा मंगळ चतुर्थेश आणि लाभेश असून तो सप्तम स्थानात कर्क या नीच राशीत असणार आहे. तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणजे काय, तुम्ही जी गोष्ट सांगणार ती तुमच्या जोडीदाराला पटणार नाही, त्यांनी सांगितलेली गोष्ट तुम्हाला पटणार नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीवर निर्णय घ्यायचा आहे तर दोघांचं मत एकदम डिफरंट राहील आणि त्याच्यामुळे उगाचच टेन्शन वाढेल.
की आता काय करायचं. आणि जर तुम्ही ती गोष्ट तुमच्या मताप्रमाणे करणार असाल तर तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट मिळणार नाही. आणि मंगळ लाभेशाही आहे, म्हणजे तुमचं मित्रमंडळही तुम्हाला खूप सपोर्ट करणार नाही. मग काय करायचंय तर तुम्ही स्वतःच तुमची रिलेशनशिप बिघडणार नाही याची काळजी स्वतः घ्यायची आहे. आणि याच्यासाठी घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींची मदत नक्की घ्यायची आहे. आपल्या जोडीदाराच्या बाबतीत किंवा बिझनेस पार्टनरच्या बाबतीत फटाफट आवेशाने कुठलेच निर्णय घ्यायचे नाहीयेत. कारण छोटासा जरी निर्णय असला किंवा एखादी छोटीशी गोष्ट असली तरी तुम्ही सांगाल तशी ती होणार नाही किंवा तुम्ही सांगितलेली गोष्ट चुकेल आणि जोडीदाराची बरोबरी येईल आणि त्याच्यामुळे साहजिकच जोडीदार डोक्यावर बसेल. तर शांत रहा. उलट अशा प्रसंगामध्ये जबाबदारी वाटून घ्यायची. त्याचबरोबर जोडीदाराकडून किंवा बिझनेस पार्टनरकडून अवास्तव अपेक्षा ठेवायच्या नाहीयेत, कारण त्या पूर्ण होणार नाहीयेत. आणि तुम्ही जर अशा अपेक्षा ठेवल्यात तर तुम्हीच डिसअपॉइंट व्हाल. त्यापेक्षा जोडीदाराबरोबर किंवा बिझनेस पार्टनर बरोबर नीट निगोशिएशन करा, नीट बोला, संवाद ठेवा आणि सोल्युशन काढून रिलेशनशिप छान राहील इकडे लक्ष द्या. वळूया कुंभ लग्नाकडे. कुंभ लग्नाचा मंगळ तृतीयेश आणि दशमेश असून तो 6ठ स्थानामध्ये कर्क या नीच राशीत असणार आहे. मंगळ दशमेश आहे. या काळात तुम्हाला ऑफिसमध्ये सतत खूप काम असणार आहे आणि ते काम सतत वाढतच राहणार आहे. खूप हेक्टिक स्केड्यूल झाल्यामुळे तुम्ही आजारी पडाल आणि मग त्याचा परिणाम ऑफिसवर होईल, कारण काम आहे आणि अजूनही काम वाढलंच आहे. त्यामुळे आपोआपच कामावर याचा परिणाम होईल. मग काय करायचंय तर आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची, आपलं डेली रुटीन नीट ठेवायचंय आणि काम विभागून पूर्ण करायचंय. 6ठात मंगळ आहे. आधीच प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम असणारच आहे, उगाचच भांडण होणार आहे. तर आधीचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करा आणि मग नवीन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घ्या. सगळे प्रॉब्लेम डोक्यावर घेऊन उगाच डिस्टर्ब होऊ नका. भावंडांशी किंवा कलिगशी वाद झाले तरी सामंजस्याने घ्या, कारण हा थोड्या काळाचा प्रश्न आहे. एकंदरीत काय तर तुम्हाला सतत असं वाटत राहील की माझे कलिग, माझे बॉस, माझी भावंड मला कोणीच मदत करत नाहीये, सगळे माझ्या अगेन्स्ट आहेत. तर असं काही नाही, हा विचार डोक्यातून काढून टाका. उलट यामुळे तुम्ही आपलं काम स्वतः करायला लागा. समजा तुम्ही युट्यूबर आहात तर तुम्हाला उगाच असं वाटत राहील, अरे मला हल्ली लाईक्सच येत नाहीत, काही सबस्क्रायबर वाढतच नाहीयेत किंवा हल्ली व्ह्यूज सुद्धा खूप कमी झालेत. तर इकडे लक्ष देऊ नका. काही काळ असा असतोच, काही गोष्टींना नाही लगेच आपल्याला रिॲक्शन मिळेल. तुम्ही तुमचं काम चालू ठेवा, ते चांगलं चालणार आहे. थोडक्यात या काळात तुम्ही काय लक्षात ठेवायचंय की स्मार्ट वर्क इज गुड, पण प्रत्येक वेळी स्मार्ट वर्क काम करतच असं नाही. आणि यावेळेस तर तुम्हाला स्मार्ट वर्क बरोबर हार्डवर्क सुद्धा करायचं आहे. म्हणजे तब्येत सांभाळून तुम्हाला हार्डवर्क करायचंय आणि त्याच्यानंतर तुमचं यश तुम्हाला मिळणार आहे. लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे या काळामध्ये तुम्ही कोणत्याही कारणासाठी कर्ज अजिबात घेऊ नका, नाहीतर त्या कर्जाची परतफेड करताना तुम्हाला खूप त्रास होईल. वळूया मीन लग्नाकडे. मीन लग्नाचा मंगळ धनेश आणि भाग्येश असून तो पंचम स्थानात कर्क या नीच राशीत असणार आहे. पंचम स्थान मंत्राचं स्थान आहे. या काळात तुम्ही तुमची आध्यात्मिक प्रगती करा, रोज मंत्रोच्चारण करा. या काळात केलेली गुरुची किंवा इष्टदेवतेची साधना तुम्हाला अत्यंत चांगलं फळ देईल. या काळात तुम्ही तुमच्या संततीबरोबरचं नातं अतिशय चांगलं ठेवलं पाहिजे. आता मुलंही मोठी झालेली आहे, त्याचं भान ठेवायचं आहे. त्यांच्याशी बोलताना अत्यंत सावधगिरीने बोलणं किंवा समजून घेऊन बोलणं अत्यंत आवश्यक आहे. या काळात तुम्ही कुठल्याही गोष्टीचा उगाचच विचार करत राहायचा नाहीये. बघा कधी कधी आपल्याला फिलिंग येतं, अरे एवढं आयुष्य गेलं, या आयुष्यात काय केलं मी, सगळं आयुष्य वाया गेलं आणि आता वय पुढे आलं, आता मी काय करणार, मी सक्सेसफुल माणूसच नाहीये. या असल्या गोष्टींवर विचार करत वेळ घालवू नका, कारण याच्यामुळे तुम्ही इमोशनली डिस्टर्ब व्हाल. याच्यापेक्षा तुमचा आत्ता गोल काय आहे तो ठरवा आणि तो गोल पूर्ण करण्यासाठी तुमचं प्लॅनिंग करा. या काळात तुम्हाला काहीतरी फायनान्शियल गोंधळ सुद्धा आहे असं वाटेल. म्हणजे तुम्हाला समजा पैसे गुंतवायचे तर मी इथे गुंतवू का तिथे गुंतवू, गुंतवले तर आता मी कधी काढून घेऊ,
किंवा इथे गुंतवले तर नीट परतावा मिळेल की नाही, हा सगळा विचार न करता गुंतवायच्या आधी एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा किंवा जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्या आणि मग पैसे गुंतवा. याचबरोबर कोणतंही फायनान्शियल डीलिंग करताना तुम्ही काळजीपूर्वक करायचं आहे, नाहीतर कोणाची तरी सोबत घ्यायची आहे. आणि या काळात कोणाशीही जास्त आर्ग्युमेंट्स, जास्तीचं बोलायचं नाहीये. तुम्ही जर उच्च शिक्षण घेत असाल तर त्याच्यामध्ये काही अडथळे येऊ शकतात. म्हणजे ऍडमिशन घ्यायची असेल तर त्यासंबंधी, किंवा ऍडमिशन झाली असेल तर अभ्यासासंबंधी. तर या दोन्ही गोष्टीवर नीट कॉन्सन्ट्रेट करा. वडीलधाऱ्या व्यक्तींसोबत किंवा ज्येष्ठ व्यक्तींसोबत अजिबात आर्ग्युमेंट करू नका. कारण तुम्ही असं करू शकता, कारण तुमच्या मनात हेही येईल की हे लोकही माझं काही ऐकत नाहीत, म्हणून मग तुम्हीही त्यांचं ऐकत नाही. मग याच्यावर उपाय काय, तर तुम्ही काहीतरी क्रिएटिव्ह वर्क चालू करा. तुमचे छंद जोपासा. एखाद्या डान्स क्लासला जा, किंवा चांगलं संगीत ऐका, किंवा एखादं छान पेंटिंग करा. जर तुम्ही युट्यूबर असाल, व्हिडिओ बनवून पाठवत असाल, किंवा तुम्ही रील्स बनवत असाल तर एखाद्या चांगल्या गोष्टीचं अशी काहीतरी पोस्ट करा आणि ती मीडियावर टाका. थोडक्यात तुम्हाला आवडेल ते करा, म्हणजे तुमचा स्ट्रेस कमी होईल. उगाच आपल्याला कोणी मदत करीत नाहीये, माझं कोणी नाहीये असलं दुःख वाटत फिरू नका. प्रत्येकाच्या बाबतीत आपल्याला रिस्पेक्टफुल राहायचंय आणि आपल्या संततीसोबत तसेच फॅमिली सोबत आपल्याला काइंडली राहायचं आहे. म्हणजेच त्यांच्याशी ममतेने बोलणं किंवा त्यांची नाती सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. मग यावर उपाय काय करायचा आहे, तर सगळ्यांनी नवग्रह स्तोत्रातील मंगळाचा जप रोज 1 माळ करायचा आहे. तुम्हाला खूप त्रास होत असेल तर मसुराची डाळ आणि गूळ दर मंगळवारी दान करायची आहे. किंवा एखादं महत्वाचं काम असेल तर तुम्ही लाल कपडा एखाद्या चांगल्या व्यक्तीला दान करायचा आहे. तर असा हा एनर्जीचा मंगळ, ऊर्जेचा मंगळ आपल्यातली ऊर्जा चांगल्या ठिकाणी वापरायला लावायची बुद्धी देवो आणि त्याच्यासारखं धाडस अंगी येऊन आपण चांगलं कर्म करो, हीच त्या मंगळाच्या चरणी प्रार्थना. शुभम भवतु.